श्री स्वामी समर्थ. लवंग आणि कापुराच्या उपायाने तुमचे सर्व दुःख दूर होतील. लवंगाचे फायदे प्रत्येक जण श्रीमंत होण्याकरिता किंवा आपले गरिबी ठेवण्याकरिता प्रयत्न करत असतो, पण पूर्णपणे जीवातून मेहनत करून सुद्धा यश येत नाही. पदरी अपयशच पडते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी पडता. कधी कधी तुमची ग्रहदशा सुद्धा चांगली नसते. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधारण्यासाठी काही उपाय आहे. ते तुम्ही केले तर तुमच्या जीवनात नक्की बदल घडेल. लवंगचा उपाय सामान्यपणे आजारपणात औषध म्हणूनच नाही तर पूजेमध्ये पण लवंगाला ऊर्जेचा वाहक मानला जातो. मग तो सकारात्मक असंवाहन सकारात्मक नकारात्मक यासाठी. कारण लवंगाचा उपाय तंत्र मंत्र मध्ये पण होतो. 1. घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे. यासाठी लवंगाचा उपाय तुम्ही नक्की करून बघा. शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी 5 लवंग, 3 मोठ्या इलायच्या व 3 कापूर वड्या, भीमसेन कापूर असेल तर फार उत्तम. हे सर्व घेऊन पणतीमध्ये मुख्य दरवाजाजवळ जाळायचं. यानंतर याची राख मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला लावायची. 2. घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी 5 लवंगामध्ये 3 मोठे तमालपत्र, 3 कापूरवड्या सोबत जाळून त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास देखील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. 3. कोणाची गरज किंवा वाईट वेळ निभावण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो. खरे पण समोरचा व्यक्ती जाण न ठेवता सारखे मागूनही वर्षानुवर्षी उधारी परत करत नसेल तर लवंगाचा उपाय नक्की करून बघा. 7 लवंगा हातात घेऊन मंगळवारी 7 वेळा मारुती स्तोत्र म्हणायचे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या. अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवन कुंडात 21 लवंगा टाकून लक्ष्मी मातेचे स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावी की पैसे परत मिळावे अशी माझी इच्छा. बघा, तो व्यक्ती 7 दिवसात स्वतःहून पैसे घेऊन तुमच्या दारात येईल. 4. नोकरीचा इंटरव्ह्यूसाठी जाताना 2 लवंगा तोंडात घेऊन चावत जावे आणि इंटरव्ह्यूसाठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लवंगाचे उरलेले अवशेष फेकावे. हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. 5. एखाद्या गोष्टीत मेहनत करून सुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसापासून मनासारखे काहीच घडत नसेल तर 21 मंगळवार तिळाच्या तेलाच्या दिव्यात 2 लवंगा टाकून दिवा पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमंताला सांगून हनुमान चालीसा म्हणावे. 6. राहू केतूची कुंडली मध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही. सतत काही ना काही नुकसान होते. अशा परिस्थितीमध्ये राहू केतूच्या दशा नीट होण्यासाठी शनिवारी कोणाला तरी लवंगा दान कराव्यात. जर कोणी दान मध्ये घेऊ इच्छित नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका. हा उपाय 40 दिवस सलग न चुकता करावा. राहू केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरात आनंदी आनंद नांदेल. तुम्ही लवंगाचे रोपटे देखील दान करू शकता. 7. जर तुमची मुलं अभ्यासात थोडे कमजोर असतील तर बुधवारी 11 लवंगा लाल कपड्यात बांधून पूजा घरात ठेवून ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 म्हणांची माळ जप आणि रोज 1 लवंग मुलाला खाण्यास द्यावे. असं 11 दिवस करावे. असं केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते. 8. घरातील लहान बाळ कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल तर 2 लवंगा घरात जाळून त्याची किंचित राख जिभेवर ठेवून त्याच्या कपाळाला राख लावावी. 9. रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा. यामुळे घरातील कलह दूर होतो.
त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्ये ही प्रेम टिकून राहते. आजारपण घराचा रस्ता विसरतात. घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. 10. जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगाचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा. यामुळे आर्थिक लाभासोबत तुमच्या अडकलेले पैसेही परत मिळतील. 11. रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर घरात लवंग आणि कापूर जळल्याने घरातील हवा शुद्ध होते. विज्ञानानुसार लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालवून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.